नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे छोल्याची भाजी, ती गोवा स्टाईल. तुम्ही भरपूर छोल्याची भाजी बघितली असेल, जी आपण बघतो ती पंजाबी स्टाईल असते. आज मी तुम्हाला गोवा स्टाईल दाखवणार आहे. याला गोव्यामध्ये रोस असं म्हणतात. यासाठी रात्रभर भिजत घ्यायचे आहेत काबुली चणे. त्याच्यानंतर ते सकाळी उठून 4 ते 5 शिट्यात चांगले शिजवून घ्यायचे. याच्यानंतरच्या मसाल्यासाठी आपल्याला इथं घ्यायचं आहे थोडंसं तेल, त्याच्यात चांगला कांदा थोडासाच भाजायचा आहे. त्याच्यानंतर आलं लसूण घालायचं आहे आपल्याला याच्यात. हेही चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर टोमॅटोही त्याच्यातच घालायचा आहे. टोमॅटोही चांगला परतून घ्यायचा आहे. याच्यानंतर घालायचं आहे आपल्याला इथं ओलं खोबरं. हेही चांगलं परतून घ्यायचं आहे. तर हे वाटण थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यातच आपल्याला थोडासा गरम मसाला, तुम्ही छोले मसालेही घालू शकता. त्याच्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये पुन्हा थोडंसं तेल घालायचं आहे फोडणीसाठी. याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा थोडासा घालायचा आहे. हाही चांगला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही कढीपत्ताही घालू शकता. त्याच्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते त्याच्यात घालायचं आहे. त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तशी तुम्ही ॲड करू शकता, पातळ किंवा जाड. त्याच्यानंतर आपण इथं बॉईल केलेले चणे घालायचे आहेत. त्याच्यानंतर इथं लाल तिखट चवीनुसार घालायचं आहे. थोडीशी हळद, आवश्यकतेनुसार मीठ. हे सगळं घालून आपल्याला चांगलं उकळी काढून घ्यायची, शिजवून घ्यायचं आहे सगळं. त्याच्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकू शकता.